तर हे दृश्य आपण पाहतोय आनंदाचा दिवस, जल्लोषाचा दिवस आणि टीम इंडियातील हे जे खेळाडू आहेत त्यांच्या आनंदाला देखील आता पारावार उरला नसल्याचं पाहायला मिळतंय। कारण टीम इंडियासाठी एवढा जनसागर या संपूर्ण मरीन लाईनच्या परिसरामध्ये लुटलेला आहे आणि या सगळ्यांना अभिवादन करतानाची दृश्य देखील आपण पाहतोय। टीम इंडियातील हे सगळे खेळाडू सदस्य आपल्या लाडक्या चाहत्यांना, क्रिकेट प्रेमींना अभिवादन करतात। काही चाहते उत्साहाच्या भरामध्ये झाडावर देखील चढलेले आहेत, त्यांना खाली उतरण्याचं आवाहन देखील केले जाते। हे दृश्य देखील आपण पाहतोय। हातामध्ये ट्रॉफी घेऊन ती उंचावली जाते आणि ती ट्रॉफी संपूर्ण या चाहत्यांना, क्रिकेट प्रेमींना दाखवली जाते। हातामध्ये तिरंगा घेतलेले हे सगळे चाहते दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा जमल्याचं पाहायला मिळतं। रोहित शर्माचं देखील अभिनंदन केले जाते, त्याच्या नावाची घोषणाबाजी देखील केली जाते। विराट कोहलीचे देखील चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहे। विराट कोहलीच्या नावाचा जयघोष देखील केला जातोय। काही ताजी दृश्य देखील आपल्या समोर येत आहेत, ते दृश्य देखील आपण पाहतोय। विराट कोहली आपल्या चाहत्यांना अभिवादन करतानाची दृश्य आहे। विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारलेला आहे आणि त्यानंतर मात्र तो आपल्या चाहत्यांना खुश करण्यासाठी हात उंचावून त्यांना अभिवादन करतानाची ही दृश्य आपण पाहतोय। जगज्जेत्यांचा जल्लोष आज वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणारे वानखेडे स्टेडियममधील सोहळ्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात देखील होते। मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। T20 विश्वचषकामध्ये यश संपादित केल्यानंतर विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचा स्वागत समारंभ वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। त्यासाठी आता टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झालेली आहे। बार्बाडोसमध्ये हवामान खराब असल्यामुळे टीम इंडियाला मायदेशी परतण्यामध्ये उशीर झालेला होता। मात्र ज्यावेळेस हवामान निवळलं आणि त्यानंतर बार्बाडोसवरून टीम इंडिया भारतामध्ये दाखल झाली, दिल्ली एअरपोर्टवर दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं, त्यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत संवाद देखील साधला आणि त्यानंतर टीम इंडिया मुंबईच्या दिशेने रवाना झालेली होती। मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाचं अग्निशमन च्या वतीने फवारे उडवत विमानतळावरती स्वागत करण्यात आलं। अनोख्या पद्धतीचं स्वागत विमानतळावर देखील टीम इंडियाचं करण्यात आलं। त्यानंतर टीम इंडिया विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर हा सगळा चाहत्यांचा जल्लोष जो सुरू झाला तो जल्लोष आतापर्यंत तसाच टिकून आहे। ही दृश्य वानखेडे स्टेडियम मधली आपण पाहतोय। वानखेडे स्टेडियम मध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशी दृश्य आहे। खचाखच भरलेलं हे स्टेडियम आणि स्टेडियमच्या मध्ये सगळे आता टीम इंडियातील खेळाडू जमल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।